आज ह्यांच्यासोबत व्हिडिओ बनवते. त्यांना तर व्हिडिओ बनवायला नको वाटतं, व्हिडिओच बनवायला नको म्हणतात. काम नाही ना इथं काय. आता लाईट गेलेली आहे, लाईट गेली तर आता बसले शांत तर बनवायचे ना माझ्या संग व्हिडिओ. नाही तर बनवेल. आता तुम्ही गावात जा भाजी घेऊन या काहीतरी. तांदूळ नाही आहे तर तांदूळ घेऊन या. तिथं भाजीचं लय टेन्शन आहे. हप्त्याला बाजार असतो बघा मित्रांनो इथं. म्हणजे हप्त्यातून एकदा बाजार आणायचा. तिथं रोजची रोज आठवडी बाजार. हा 8 दिवसांनी दर बुधवारचा बाजार असतो. ती दर बुधवारी बाजारला जायचं. मग ते माळवं सगळं सुकून जाते. असं होतंय. काय करता? भाजीपाल्याचं टेन्शन आपल्या वावरात तर नाही आहे. आत्ताच तर स्टार्ट केलंय. दमादमाने होऊन जाईन सगळं. पण भाजीपाल्याचं लय दर बुधवारचा बाजार. तर बुधवारच्या बाजारातून मग भाजी आणायची. ती भाजी कित्येक दिवस राहते. भाजीचंच थोडं टेन्शन आहे. नाही तर मग काय नाही टेन्शन नाही, सगळं ठीक आहे. आणि छान वाटतं राहायला इथं. काय नाही म्हणजे मोकळं वातावरण. एकदम शांत वाटतं मोकळ्या वातावरणात. नाही आली ना लाईटच येईना. आता दुपार 3, 3:30, 4:30ला लाईट जाते. 4:30ला लाईट गेली की मग उद्या संध्याकाळ सकाळीच डोक्याला ताण झाला. काय करता मग आता? कंटाळा आला त्यांना पण बसून टाकलं पाईप गुंडळून ठेवा. म्हणजे प्यायचं पाणी आणायला लागेल. प्यायचं पाणी लांबून आणायला लागतं. जारचं पाणी लांबून आणायला लागतं. प्यायचं पाणी वापरायचं पाण्याचं आहे, पण प्यायचं पाणी लांबून आणायला. किती वाजले म्हणले? 3:30 होत आले. 3:30 तासाभरात काय होणार आहे? जाऊ दे आता. ते उद्या सकाळच्यालाच घेऊ. उद्या सकाळच्यालाच घेऊ. जाऊ दे. पाईप गुंडळून. हा पाईप गुंडाळून घ्या. चिखलात नाही तिथं पाणी नाही गेलं तर हे करून घ्या. चल मागाशी तुला सांगितलं गोळा करतो. आता बसा ना घडीवर. तेवढेच अर्धा तास झाले तर झाले. 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत बस. आता काय करता? अरे मला परत गावात जायचंय, पाणी आणायचंय. घरात जाऊन तरी काय करता? अरे रामा घरात जाऊन मस्त खाटावर हा झोपायचं. घरात काय काम आहे? झोपायचं मस्त. वावरात लाईट आली तर पटकीन चालू करता येईल. नाही तर परत घरी येऊन. घर लांब आहे तिकडे मित्रांनो. मग एक काम करायचं, लाईट आली ना, बल्ब आला तुला सांगतो, लाईट लागलं ना, हा ते जिथं वायर अडकवलीत ना हा. त्या वरच्या तिन्ही ह्याच्याला चेक करायची वायर. तिने ह्याच्याला लाईट पेटली तर स्टार्टर चालू करायचं. अरे वा. झोपले हे मातीमध्ये. तिथं काय नाही. मातीत झोपा, चिखलात बसा, काय नाही वाटत तिथं. शांत वातावरण. शांत वातावरण. तिकडे कशाला जायचं? नदीला तर मी जातच नाही. एकटी नदीला जात नाही मी कधी. नदीला वाळू घालतात. 3-10 नाही तर नदीला ना व्हिडिओ बनवायला लोकेशन लय मस्त आहे. नदीला पाणी, बंधारा वरती, बंधाऱ्याच्या वरती पण लोकेशन लय छान आहे तिकडं. पण ती व्हिडिओ बनवणार कोण ना? दाजीला जन्माचा कंटाळा. कोण व्हिडिओ बनवणार? परत त्यांना नाही बनवायचं. मी संघ येते ना, माझ्या संघच आला नुसतं. ते पण नाही. मग ती व्हिडिओ बनवायचंच सोडून दिलं. जाऊ दे म्हणलं, बनवायलाच नको म्हणलं. जाऊ दे कशाला बनवायचं. पाय बघ फाटला. काच लागली पायाला. म्हणलं आता तिकडे गेल्यावर बनवेन. मुंबईला गेल्यावर बनवेन म्हणून इथं व्हिडिओ बनवेन. त्यात काय रेंज पण नाही. काय ते व्हिडिओ बनवता कंटाळा येतो. मग मला रेंज नसले ना व्हिडिओ पोस्ट होत नाही. त्याने मग माझ्या इथं जीवावर राग येतो मला. म्हणलं पोर्टिंग आता कधी होते काय? हा होईन 2-4 दिवसामध्ये. फोन लागत नाही. एक टायमाला घरात जर गेलं ना तर घरात फोन लागत नाही. घराच्या बाहेर आलं तर फोन लागतो कधी. बाहेर यावं. निम्या रात्रीचं बाहेर तरी कसं यायचं? तुम्हाला माहिती इथं एकतर वाघाची भीती आहे. इकडं गावाला पण बिबट्यांची भीती आहे. हा लय बिबटे येतं इकडं पण. बोलतेच बाई असं. आपण काय बघितलं नाही अजून, पण इकडं पण भीती आहे बिबट्यांची. नदीला पावलाच्या ठशी नाही. हा ना आता पण वावरात बघितलं ना तिथं. हा तिथं पण बिबटी आहे. इथं बिबट्याची भीती आहे. इथं पण भीती वाटते. रातचं 8च्या 9च्या नंतर मोबाईल बंद असते. तर बंद म्हणजे अजिबातच. घरात अजिबातच. जरा खड्ड्यात घर आहे ना, अजिबातच रेंज येत नाही खड्ड्यामध्ये बिलकुल. इथं वावरात आलं, माळाला वरती गेलं ना तर तिकडं तरी रेंज येते. मग तिकडं तरी व्हिडिओ बनवायला बरे पडत येतात. मग कुठं नदीला थांबायचं मारायचं का? इथं नदीला थांबून बघ. दाजी म्हणतात रात्री नदीला थांबत जा व्हिडिओ बनवायला. मला किती भीती वाटते. मी बाहेर निघत नाही. 9च्या नंतर घराच्या बाहेर निघत नाही तर मला म्हणतात नदीला जा व्हिडिओ बनवायला.
रात्रीची लाईट आली तर पाण्यावर रात्रीचं थांबायच लागणार आहे ना. जळू दे पीठ तिकडे. असं थोडी आहे, रात्रीची लाईट असल्याच्या नंतर भरणं घ्यावंच लागेल ना. जीवापेक्षा काही मोठा आहे का तवा? मग काय जळू देतात का हे तवा? अरे जा झाला तिकडं. शहाणपणा. बिबट्याने धरलं तर काय करणार? मग हे आहे ना, काय पब्लिक असते ना, असं थोडी आहे तवा रस्त्याने. रस्ता हा रस्ता आहे ना, घराच्या बसला रस्ता, सगळा वाहता रस्ता आहे. असं थोडी आहे. रातभर गाड्या चालू चालू पण ह्या बिबट्याच्या भीतीने गाड्या 8 वाजताच गाड्या बंद होत्या, नाहीतर रस्ता एवढा रात्रभर रस्ता चालू असायचा. पण त्या बिबट्याच्या भीतीने ना गाड्या पण बंद, रात्रीच्या बंद होत्या. लगेच भीती वाटते, बाहेर बसायला नको वाटतं त्या बिबट्यामुळं. फोनवर बाहेर 9 वाजता कोणी फोन केला तर घरात रेंज नाही लागत, बाहेर यावं म्हणलं तर भीती वाटते. असं वाटतं इकडून तिकडून येत आहे का काय. ते एक डोक्याला लय ताण झालाय त्या बिबट्याचं, आहे ना. झंझटच झाली ती एक. किती भीती आहे ना ती एक. भीतीचं वातावरण सगळीकडेच, भीतीचं वातावरण आहे सगळे. आपल्या इथंच नाही, सगळीकडेच आहे.